बद्दल आम्ही जे काही सांगितलं होतं ते म्हणजे रात्री 1 वाजेपर्यंत पीडीसीसी बँक खुली आहे। दुसरा मुद्दा आम्ही जो मांडला होता तो म्हणजे पीडीसीसी बँक तसंच बारामती कोऑपरेटिव्ह बँक या दोन्ही बँकचे जे पासबुक आहेत ते त्याला परवानगी देऊ नये आणि त्याला इलेक्शन कमिशननी त्या पद्धतीने नोटिसेस आरओला पाठवलेल्या होत्या। पण महत्त्वाचं काय की इलेक्शन कमिशननी आम्ही जी तक्रार केली होती की पीडीसीसी बँक ही रात्री 1 वाजेपर्यंत चालू होती त्या कंप्लेंटना त्यांनी सिरियस घेतलं। ती कंप्लेंट त्यांनी सिरियस घेतल्यानंतर त्या ठिकाणी वेल्ल्यामध्ये तिथं फ्लाइंग स्क्वॉड इलेक्शन कमिशनचा हा पाठवला। तिथं गेल्यानंतर जो ब्रांच मॅनेजर आहे त्या बँकचा त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्या इलेक्शन कमिशनच्या फ्लाइंग स्क्वॉडनी तेव्हा ब्रांच मॅनेजरनी त्यांना कुठेही कोऑपरेट केलं नाही, सीसीटीव्ही फुटेज दिलं नाही आणि नंतर मोबाईल बंद करून तो पळून गेला। आता याच्यात मग जेव्हा या फ्लाइंग स्क्वॉडने इलेक्शन कमिशनने खालच्या अधिकाऱ्यांशी बोलून नाही तर जेव्हा ताकद लावली गेली त्यांच्या अधिकारांचा वापर केला, सीसीटीव्ही मिळालं। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रांचमध्ये जे डायरेक्टरचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये आत बाहेर तिथं ते करत होते। आता ह्याच्यामध्ये आम्ही जे बोललो होतो की त्या ब्रांचचा त्या बँकचा वापर हा पैसे वाटण्यासाठी कुठेतरी केला गेला होता, पैसे ठेवण्यासाठी केला होता। आता ते सीसीटीव्ही फुटेज आम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा नक्कीच आम्ही त्याच्या खोलामध्ये तिथं जाणार आहोत। आता ह्याच्यामध्ये जी कारवाई झाली इलेक्शन कमिशननी पीडीसीसी बँकेवर ती 188च्या बाबतीत झालेली आहे, म्हणजे डिसओबिडियन्स, म्हणजे अधिकाऱ्यांनी इलेक्शन कमिशनचं ऐकलं नाही अशी ती कारवाई तिथं आहे। पण ती कारवाई लहान कारवाई आहे, पण कारवाई केली त्यासाठी मी इलेक्शन कमिशनचे आभार व्यक्त करतो। अजितदादा जे म्हणतायत की तिथं कुणी नव्हतं, वेगळं काहीतरी काम चालू होतं, पण दादा तुम्हाला आम्हाला सांगायचं हे मी म्हणत नाही, इलेक्शन कमिशन म्हणतंय की 40 ते 50 लोक त्या ब्रांचमध्ये त्या बँकेमध्ये डायरेक्टर ऑफिसमध्ये ये जा तिथं करत होते। आता जेव्हा आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळेल त्या बाबतीत त्यांच्या हातात पैसा होता का, पैशाचं डिस्ट्रीब्युशन ते करत होते का, हे कुठेतरी आम्हाला तिथं कळेल। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यात कुठेतरी आम्हाला असं वाटतं 120B म्हणजे 120B या कलमाअंतर्गत IPC 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी याच्या अंतर्गत तिथं कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे 188+ IPC 120Bचा कलम या बँकेवर तिथं लागला पाहिजे। त्याच्याचबरोबर 123C म्हणजे ब्रायबरी, करप्ट प्रॅक्टिस म्हणजे भ्रष्टाचार, हाही कलम त्याच्यामध्ये तिथं लागला पाहिजे। त्याच्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन सेक्शन 7 पैसा जर वाटला गेला असेल जो गेलाय तर तोही कलम त्याच्यामध्ये लागला गेला पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं की ज्याच्या अंतर्गत माझ्यावर सुद्धा खोटी कारवाई झाली होती ती म्हणजे PMLA, ती फक्त माझ्यावर झाली नव्हती तर अजितदादांवर सुद्धा जे त्यांचे विचाराचे कारखाने आहेत, मित्रांचे कारखाने, त्याच्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली होती। PMLA ज्याच्या ED आणि CBI येऊ शकतं ही सुद्धा कारवाई तिथं झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। पीडीसीसी बँक चांगली बँक आहे, शेतकऱ्यांच्या लोकांच्या हितासाठी ती काढलेली बँक आहे। त्याचं जे प्रमुख ऑफिस आहे त्या ऑफिसचा जागा पवार साहेबांनी CM असताना तिथं दिली। आमची आपुलकी बँकेबद्दल नक्कीच आहे, पण बँकेचा वापर हे कुठेतरी भ्रष्टाचार करण्यासाठी, चुकीच्या पद्धतीने पैशाचा वापर करण्यासाठी, लोकांना 500 रुपये कुठेतरी कमी मिळत होते, म्हणजे जेव्हा लोक जात होते म्हणत होते आम्हाला 500च्या नोटा द्या तेव्हा तिथं मिळत नव्हत्या आणि इथून 500च्या नोटाचा वापर जर झाला असेल मग ही जर शेतकऱ्याच्या हिताची बँक आज नको त्या गोष्टीसाठी स्वतःची बँक असल्यासारखं जर तिथे असणारे चेअरमन, तिथे असणारे ठराविक जे डायरेक्टर आहे ते सुद्धा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रायव्हेट बँक असल्यासारखे जर ते वापरत असतील तर हे योग्य नाही। ही सहकारी बँक आहे, शेतकऱ्याची बँक आहे। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं याच बँकेने पुणे जिल्हा बँक असताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये जे इतर कारखाने आहेत ज्याच्यावर ईडीने कारवाई केली होती, जसं
जरांडेश्वर कारखाना, त्याला 700 कोटी रुपये हे दिलेले आहेत. म्हणजे ही पीडीसीसी बँक ही प्रायव्हेट बँक म्हणून ते वापरत आहेत, ज्याच्यात राजकारणासाठी सुद्धा याचा वापर केला जातोय. त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वापर या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला होता. तसंच पैसे वाटण्यासाठी या बँकेचा वापर केला होता. त्याच्याचबरोबर व्यक्तिगत विचाराच्या कारखान्यांना कार्यक्षेत्राबाहेर निधी, तो सुद्धा 700 कोटी रुपये देण्यासाठी असा तिथं वापर हा झाला होता. त्यामुळे या बँकचा नको त्या गोष्टीला वापर झालेला आहे. चेअरमनवर कारवाई ही शहानिशा करून तिथं झाली पाहिजे. जो डायरेक्टर वेल्लेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं ब्रांच चालते, त्यांच्यावर सुद्धा शहानिशा करून तिथं कारवाई झाली पाहिजे. जे सेक्शन आम्ही सांगितले ते सर्व सेक्शन या चेअरमनवर, त्या डायरेक्टरवर, बँकेवर हे लागले पाहिजे. आणि हे जे सर्व डायरेक्टर आहेत, जे मार्गदर्शक आहेत प्रमुख, जे प्रायव्हेट बँक सारखे हे बँकला वापरतात, तिथं कुठेतरी येत्या काळामध्ये योग्य अशा यंत्रणेच्या माध्यमातून या सर्व संचालकांना तिथं कुठेतरी चर्चा करून इन्व्हेस्टिगेशन हे झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्याच्याचबरोबर अनेक मोठे नेते जे स्वतः कदाचित वयाली मोठे आहेत, अनुभवाली मोठे आहेत, ते असं म्हणत होते की या नवीन बच्चांना हे इलेक्शन हँडल करता येणार नाही. मला त्यांना अभिमानाने सांगायचे की आम्ही, म्हणजे ज्यात मी एकटा नाही, हे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, जे जिल्हा लेवलचे पदाधिकारी, त्यांनी सगळ्यांनी मिळून हे इलेक्शन सुंदर पद्धतीने हँडल केलं. फक्त मी खडक वाचल्याबद्दल सांगतो, ज्याच्यामध्ये कदाचित काही लोकांना आत्मविश्वास होता 1,00,000 मताधिक्य हा महायुतीला मिळेल असं काही पदाधिकारी त्यांचे बोलत होते. त्याच्यामध्ये टोटल बूथ हे 515 आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे 6 वाजता सकाळी 95% बूथवर हे पोलिंग एजंट पोहोचले होते. 6 वाजता, 7 वाजता तिथं मतदान सुरू होणार होतं, म्हणजे 6ला पोहोचले होते 95%ला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आम्ही पवार साहेबांच्या विचाराने तिथं चालतो, तिथं एक अनोखी गोष्ट अंमल केली होती शहरामध्ये, ज्याच्यामध्ये 30% पोलिंग एजंट हे महिला होत्या. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये 30% पोलिंग एजंट ह्या महिला होत्या. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथे जेव्हा 7 वाजता तिथं आमचं हे संपलं मतदान, तर तिथं 7 वाजेपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत 100% बूथचे एजंट हे तिथं उपस्थित होते. आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथं चांगल्या पद्धतीचं मतदान हे झालेलं आहे. कदाचित गेल्या वेळेसपेक्षा मतदान कमी झालं असं काही लोक म्हणतील, तर ते कोणाचं कमी झालं याचा काही प्रमाणात आम्हाला अंदाज आहे. आणि या लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई या काही झालं तर गेल्या वेळेस एवढी लीड त्यांना मिळेलच, ती कमीत कमी असेल. आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं त्या गेल्या वर्षीपेक्षा त्यांची लीड 100% वाढलेली असेल. आणि असा कुठलाही मतदारसंघ नसेल ज्याच्यामध्ये सुप्रियाताई या मायनस असतील. आणि सर्व श्रेय तिथल्या मतदारांना, तिथल्या कार्यकर्त्यांना, लहान मोटरसायकल आणि सायकलचे कार्यकर्ते असले तरी सुंदर असं काम त्यांनी केले. आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना हे क्रेडिट तिथं जातं. आमचे 144 कंप्लेन या आरओला पोहोचलेल्या आहेत. 250 ते 300च्या आसपास तोंडी कंप्लेन होता, जिथं आम्ही फोन करून आरओला तिथं सांगितलेलं आहे. आणि बरेच काही कंप्लेन आहेत ज्याच्यात बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर पैसे देण्याचा प्रयत्न. त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही सर्व व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकलेले आहेत. दुपारची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर सुद्धा अनेक व्हिडिओ हे पैसे वाटतानाचे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे हे सोशल मीडियावर आम्ही टाकलेले आहेत. लोकांना कळलं पाहिजे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीचा विजय हा 100% होणार. कारण का त्याचा झालाच पाहिजे, नाही तर लोकांचा आत्मविश्वास कुठेतरी ढासळेल की पैशाशिवाय राजकारणात राहता येत नाही. पण या इलेक्शननी दाखवून दिले की जनशक्ती ही नक्कीच धनशक्तीपेक्षा आणि गुंडापेक्षा खूप मोठी असते. गुंडांनी आमचे बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असला तरी तिथं बऱ्याच काही लोकांनी तिथं कुठेतरी मला असं वाटतं की चांगलं काम केलेलं आहे. आणि दत्ताभाऊ आपले भरणे जे आहेत आमचे इंदापूरचे आमदार, आमचे नाही अजितदादांचे, त्यांनी ज्या कार्यकर्त्याच्या विरोधात तिथे धमक्या दिलेल्या आहेत, मी
सरकारला सरकार नसल्यामुळे अधिकाऱ्यांना विनंती करतो की तिथं असणाऱ्या आमच्या सर्व बूथ कार्यकर्त्यांना प्रोटेक्शन हे दिलं पाहिजे. ज्या ज्या कंप्लेन आम्ही केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांना कुणी साधा हात तरी लावला त्याला पूर्णपणे तिथं असणारे अजित दादा मित्रमंडळाचे तिथले स्थानिक आणि राज्य लेवलचे तसंच जिल्हा लेवलचे नेते हे पूर्णपणे जबाबदार असतील. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला कुणीही हात लावायचा नाही आणि जर हात लावला तर आम्ही सोडणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. बरं, काय अजून 188चा गुन्हा दाखल झालेला आहे, पण डिसओबिडियन्स झालेला आहे. आमचं मत आहे की अजून जास्त आयपीसीचे कलम हे लावावे लागतील आणि पीएमएलए ऍक्ट सुद्धा याच्यामध्ये लागू होतो. कारण पैशाची अफरातफर तिथे झालेली आहे. ते बँकेचे पैसे होते का व्यक्तिगत काही नेत्यांचे पैसे होते, पार्टीचे पैसे होते, ते सीसीटीव्ही बघितल्यानंतर ऑडिट केल्यानंतरच आपल्याला कळेल. आणि जर अशा पद्धतीने पैशाचा वापर जर मतं विकत घेण्यासाठी काही लोक करत असतील तर पीएमएलए हा किक इन होतो, लागू होतो आणि त्याच्यामध्ये ईडी आणि सीबीआय नक्कीच इन्व्हॉल्व्ह होऊ शकते. त्यामुळे आज 200 पेक्षा जास्त कोटी रुपयाचा वापर हा सुप्रियाताईंना पाडण्यासाठी केला असं अनेक लोकांचं मत आहे. असं आपल्याला कुठेतरी बोलावं लागेल. नाही, फक्त याच विषयाच्या बाबतीत दखल नाही, बऱ्याच ठिकाणी दखल घेतली, पण दखल घेत असताना नाममात्र दखल घेतली. आमचं मत आहे. आमचं असं मत आहे की याच्यामध्ये खूप खोलात जाऊन आम्ही सीसीटीव्हीची मागणी करणार आहे. इलेक्शन कमिशनला सीसीटीव्ही मिळालेला आहे, त्यामुळे ते आता म्हणू शकत नाही की जे सीसीटीव्ही ते गायब झालं, जळलं, त्याचा जो मशीन असतं ते कुठे ते पळून गेलं, काय असेल. इलेक्शन कमिशनला हे मिळालेलं ते 2 कॉपी आहेत, एक इलेक्शन कमिशनकडे आणि एक बँकेकडे. त्यामुळे आम्हाला ती द्यावीच लागेल कारण आम्ही ती कंप्लेंट केली होती आणि उद्या जाऊन कदाचित ते काही थातूरमातूर कारण हे देऊ शकतील. त्यामुळे दादांना मला सांगायचंय, दादा माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे. जे खरंय ते खरंय, जे खोटंय ते खोटंय. त्यामुळे तुम्ही दुपारी बोलत असताना एकतर माझं डोकं फिरलंय असं तुम्ही बोलला. हो, पैशाचे जे काही आकडेवारी तुमच्या बाजूली वाटली आणि त्याचा अंदाज जो आमच्यापर्यंत आला, ती आकडेवारी ऐकल्यानंतर खरंच कोणाचंही डोकं फिरू शकतं. 2, हे जे काही बँकेच्या बद्दल मी सांगितलं तर तुम्ही म्हणलात असं काही झालं नाही. सीसीटीव्ही चेक करा. सीसीटीव्ही हा इलेक्शन कमिशननी चेक केला आणि त्यांचं मत आलं त्याच्यामध्ये नक्कीच काही ते काळं बेरं आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर इलेक्शन कमिशनवर तरी विश्वास ठेवायला काही हरकत नाही. त्याच्याच बरोबर जे व्हिडिओ मी दिले त्याच्यावर तुम्ही बोलत असताना ते खोटे नाही तर असं आहे, पण त्याच्यात तुम्ही पुरावे कुठलेही दिलेले नाही. आम्ही उलट पुरावे सकट व्हिडिओ तिथे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्याच नेत्यांची मुलं, नातेसंबंध, कार्यकर्ते, पदाधिकारी हे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आम्ही कुठेही खोटेपणा केलेला नाही. जे काय खरंय ते आम्ही लोकांपुढे आणलेलं आहे आणि ते लोकांना मान्य आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. कुठे बोरमध्ये 1100 गाडीत पडलेले जर आपण नुसते 500-500च्या नोटा बघितल्या त्या सुद्धा कदाचित 10-20 हजाराच्या पुढे असतील. आता बॅगेत काय होतं हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे ते 1100 जर म्हणत असतील तर व्हिडिओमध्येच 5000 तिथे दिसत आहेत, म्हणजे 10,000 दिसत आहेत. म्हणजे 1100 जो आकडा आहे तोच खोटा आहे. आणि दुसरं की त्या बॅगेमध्ये काय होतं आणि ते तिथं काय करत होते. मावळची लोक जे तिथले मतदार सुद्धा नाहीयेत ते तिथं जाऊन काय करत होते आणि गाडीमध्ये असं गाडी फोडण्याचं कारण काय. तर लोकांनाच तिथं विश्वासात घेतलं पाहिजे आणि हे सत्ता असल्यामुळे सत्तेचा वापर जर चुकीच्या पद्धतीने ते करत असतील तर ते योग्य ठरणार नाही. केली ऑलरेडी. आता आम्ही म्हणतोय त्याचे कलम वाढवा, आयपीसी कलम. शेतकऱ्याची ती सुद्धा चांगली बँक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आजपर्यंत ती चालवली आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये तिचा दुर्दैवाने बँकेचा दुरुपयोग हा वेगवेगळ्या गोष्टीसाठी झालेला आहे आणि खूप खोलात गेल्यानंतर काही कारखान्यांना असंच लोन तिथं दिलं गेलं आहे आणि ते सुद्धा कार्यक्षेत्राच्या बाहेर. तसं बघितलं तर आमची अपेक्षा गेल्या एवढी आहे. पण खरं म्हणायचं झालं तर वाईटास वाईट 35,000
आणि चांगलं म्हणलं तर गेल्या वेळेसची लीड आम्हाला मिळेल, नाहीतर रिअलिस्टिक म्हणलं तर त्याचा ॲव्हरेज नक्कीच मिळेल, पण लीड असणार म्हणजे असणार. आता लीड आम्हाला मिळेल म्हणून तर अजितदादांनी बारामती गेल्या 2 दिवसात सोडली नाही. त्यांनी पूर्णपणे बाकी मतदारसंघ हवेवर सोडून दिले होते. त्याचा अर्थ त्यांनी पराजय हा कुठेतरी स्वीकारलेला आहे. पण पराजय स्वीकारत असताना बारामतीमध्ये कमीत कमी लीड सुप्रियाताईंना मिळू नये यासाठी अजितदादांनी ग्रामपंचायतचं इलेक्शन असल्यासारखं बारामतीत बसून 2 दिवस ते प्रचार करत आहेत. पण कितीही काय केलं तरी बारामतीची जनता, तालुक्याची असू नये तर मतदारसंघ नाही तर महाराष्ट्राची, ही स्वाभिमानी जनता आहे. 100% गुलाल आम्ही खडकवासल्याला नक्कीच तिथं जास्त असू. आता येतील, अजून मतदान चाललंय. आता बघा एक अधिकारी कसे वागतात. आमच्याकडे 15 बूथ आहेत ज्याच्याकडे मशीन कुठेतरी बंद पडल्या होत्या, नीट चालत होत नव्हत्या, बंद चालू होत होत्या. आम्ही विनंती केली होती पार दिल्लीपर्यंत की तुम्ही एक्सटेंड करा. पण दौंडमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पैशाचा सगळ्यात जास्त वापर केला गेला आहे अशा इंदापूरमध्ये सुद्धा तिथं वोटिंग टाइम हा वाढवला गेला आहे. आता आम्ही त्याच्यामध्ये शहानिशा करू आणि तो पैशाचा मतदार असेल तर नक्कीच त्या बाबतीत आम्ही कंप्लेंट करू. पण इंदापूरमध्ये कुठेतरी वोटिंग टाइम वाढवलंय काही ठराविक बूथवर असं कुठेतरी जाणवतं. म्हणजे दुर्दैव असं आहे की काही अधिकारी अजून सुद्धा हे जे लोक सत्तेत आहेत त्यांचं ऐकतायत, पण जे लोक चुकीच्या पद्धतीने आज वागलेत त्याची नोंद आम्ही नक्कीच ठेवू. जेव्हा आपल्या आणि सामान्य लोकांच्या विचाराचं सरकार येईल त्या नोंदीचं काय करायचं हे त्यावेळेस आम्ही ठरवू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.